हा पावसाळ्यातला दुसरा रविवार आहे आणि खऱ्या अर्थाने आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बेळगावकरांचा कल वळलोय ते म्हणजे खेकड्याकडे. खेकड्याचा रसा खाण्यासाठी, खऱ्या अर्थाने मटन चिकनानंतर खेकड्याचा रसा खाण्यासाठी बेळगावकर आतुर झालेले आहेत. आणि आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे एकंदरच पाहतोय कॅम्प परिसरातल्या या खेकड्याचा बाजार भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आपणास दिसून येतात. अगदी पोतं भरून खेकडे मार्केटमध्ये आलेले आहेत. खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते. एकूण पाहायला गेलं तर कॅम्प परिसरात मोठी गर्दी खेकडे खरेदीसाठी झालेली आहे. बेळगावकरांनी आज एक वेगळा बेत आखलेला आपल्याला पाहायला मिळते. काही खवय्ये आता आमच्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मटन चिकन नंतर आता खेकड्याच्या रस्त्यावर ताव तुम्ही मारणार आहे, काय वाटतं, काय सांगाल? रेनी सीझनमध्ये स्पेशल असते ना खेकड्यामध्ये, सो आवडतंय म्हणूनच. आम्हाला आता पाऊस कमी झाला, खेकडे ह्या दिवसामध्ये सीझनमध्ये मिळतात, त्याच्यामुळे आम्हाला खेकडे खायची इच्छा झाली. त्याच्यामुळे इकडे कॅम्प ह्याच्यामध्ये येऊन आम्ही खेकडे घेऊन त्याचा आज रात्री स्वाद लुटणार आहे. रेटमध्ये काय ते तसंच आहे, तसं काय नाही. गेल्या वर्षी पण तोच आहे, ह्या वर्षी पण तोच आहे, रेट काय वाढलेला नाही. हो, आता वर्षातनं एकदा दोनदा तरी खायलाच पाहिजे ना खेकड्याचे रस्सा. त्याच्यामुळे तर आनंद वाटतंय ना. खेकडे खाल्ल्यास काय पुऱ्या वर्षाचे एकदा हे होते ना आम्हाला. रस्त्यावर ताव मारणार. हां, खेकडे आवडतात ना मुलांना, आम्हाला पण सगळ्यांना खेकडे आवडतात, म्हणून खेकडे घ्यायला आता आलो आहे. एकदा दोनदा तीनदा असं खावं लागतंय पावसानंतर. खरं तर खेकडे हे आरोग्यासाठी चांगले समजले जातात, त्यामुळे ही खेकडे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. प्रामुख्याने सर्दीवर खेकड्यांचा रसा हा प्रभावी असतो. हा रसा करून झणझणीत असा प्लॅन करण्याचा बेळगावकरांनी आखलेला आहे. मटन चिकन आणि माशाचा ताव नंतर आता आज बेळगावकर खेकड्याचा ताव मारताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय हे मोठ्या प्रमाणात खेकडे आलेत. बेळगावातल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या नद्यातून हे खेकडे ते दाखल होतात. एकूणच आजच्या दिवशी मटन चिकन आणि माशापेक्षा बेळगावकरांचं कल खेकड्याकडे अधिक, बेळगावकरांनी आता कल खेकड्याकडे वळवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. माझं सहकारी निलेश मोरेसह मी विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.